लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे विरुद्धच्या याचिका फेटाळल्या। लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या विरुद्ध जात प्रमाणपत्रावरून दाखल करण्यात आलेल्या दोन्ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी मंगळवारी फेटाळल्या। याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे निवडणूक याचिकेचे मुद्दे असू शकत नाही असे न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले। गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बाजी मारली होती। महाविकास आघाडीने राज्यात 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवला, तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं होतं, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते। राज्यातील बऱ्याच खासदारांच्या निवडीविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। या खासदारांमध्ये लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचा देखील समावेश होता। शिवाजीराव काळगे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी याचिका दाखल केली होती। यामुळे काळगे अडचणीत आले होते। अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या याचिकेवर सुनावणी झाली। न्यायालयाने उदगीरकर यांची फेटाळून लावत काळगे यांना दिलासा दिला आहे। लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे यांच्या विरुद्धची निवडणूक याचिका पहिल्याच सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली। वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी याचिका दाखल केली होती। याचिकाकर्ते उदगीरकर यांनी असे आरोप केले होते की खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी आपल्या गावाच्या प्राथमिक शाळेच्या निर्गम उतार्यात खाडाखोड करून स्वतःची मूळ जात हिंदू जंगमऐवजी जंगम माला करून घेतली होती। निलंगा येथील विभागीय अधिकारी यांच्याकडून तसे जातीचे प्रमाणपत्र हस्तगत केले। पुढे याच प्रमाणपत्राच्या आधारे खासदार शिवाजीराव काळगे यांनी लोकसभेची निवडणूक लातूर मतदारसंघातून लढवली आणि विजयी झाले, असा दावा नरसिंग उदगीरकर यांनी केला होता। शिवाजीराव काळगे यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार आणि भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा 61,881 मतांनी पराभव केला होता। गेल्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपनं या जागेवरून विजय मिळवला होता। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.